नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा क्वाड्रॅटिक इक्वेशन या टॉपिकचा प्रॅक्टिस सेट नंबर 2.3 सॉल्व्ह करणार आहोत. तर हा टॉपिक सॉल्व्ह करण्याआधी आपल्याला जी मेथड यूज करायची ती मेथड अशी आहे की कॉम्प्लेटिंग स्क्वेअर मेथड. ओके, ह्या मेथड मध्ये आपल्याला कसं करायचं ह्या आधी आपण समजून घेऊया आणि मग एक्सरसाइजला स्टार्ट करूया. तर पहिला आपला क्वेश्चन पहिली स्टेप काय असते की राईट द गिव्हन टर्म विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. तर त्यासाठी आपण एक्झाम्पल म्हणून एक टर्म घेतले एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस टू इज इक्वल टू 0. ओके, मग ही जी टर्म आहे आणि ही टर्म आहे ह्या दोन्ही टर्म्स ह्या सेम आहे. ओके, मग आता ह्यामध्ये आपण नेक्स्ट स्टेप काय करणार आहोत की कन्सिडरिंग फर्स्ट टू टर्म्स. फर्स्ट टू टर्म्स कुठच्या, तर ह्या दोन टर्म्स एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स. ओके, ह्या आपल्याला कोणाशी कम्पेअर करायचे आहेत तर एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय. बरोबर, मग ह्या दोघांशी कम्पेअर केलं आपल्याला कसं दिसते बघा की एक्स स्क्वेअर दोन्ही कॅन्सल होतात. ओके, मग टू एक्स वाय इज इक्वल टू सिक्स एक्स ते आपण इथे लिहिलेले आहेत. त्यानंतर एक्स आणि हा एक्स अपोजिट साईडला असल्यामुळे कॅन्सल होतात. मग हा किती टू वाय इज इक्वल टू सिक्स. बरोबर, मग वाय कसा काढणार तर सिक्सच्याच ठिकाणी तिथेच ठेवून टू हा सिक्सला डिवाइड होतो. सिक्स डिवाइड बाय टू किती राहतो तर वाय इज इक्वल टू 3. मग ह्याचा मला नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचंय की त्याचा स्क्वेअर करून घ्यायचा. फाइंड सुटेबल स्क्वेअर टर्म. ओके, मग वाय चा स्क्वेअर किती आला 3 चा स्क्वेअर 9. देयरफॉर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. मग हा जो 9 आलाय तो आपल्याला ह्या टर्मच्या पुढे फक्त ऍड करायचा आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस 9 इज इक्वल टू 0. म्हणजे ही आपल्याला टर्म मिळालेली आहे ती कशी आहे तर परफेक्ट स्क्वेअर पॉलिनॉमियल. ओके, आपल्याला अशी टर्म शोधायची जी परफेक्ट स्क्वेअर पॉलिनॉमियल टर्म असेल. ओके, आता नेक्स्ट स्टेप कशी आहे बघा, ऍड द स्क्वेअर टर्म अँड सबट्रॅक्ट द सेम. मग ह्यामध्ये जी स्क्वेअर टर्म आहे ही 9 इथे ऍड केलेली आहे आणि तीच टर्म आपल्याला सबट्रॅक्ट करायची. कोणत्या इक्वेशन मध्ये तर ह्या इक्वेशन मध्ये. राईट, मग आता एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस 9 अँड मायनस 9 ह्याच इथे प्लस 2. ओके, आपण काय केलं बघा एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस 9 हा टर्मचं जर आपण ब्रॅकेट मध्ये घेतलं तर कसं येणार एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस 9 प्लस 2 ची सबस्ट्रॅक्शन होती किती येणार तर मायनस 7. बरोबर, इज इक्वल टू 0. मग आपल्याला एक टर्म मिळाली एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 7 इज इक्वल टू 0. ओके, पण हा इथे स्क्वेअर आहे आणि हा इथे स्क्वेअर नाहीये तर ह्या टर्मला आपल्याला स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. बरोबर आहे, मग कसं होणार एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 7चा आपण √7 लिहिला बट त्याला स्क्वेअर करून घेतला म्हणजे हा आपल्या दोन √7 इंटू √7 रूट निघून जाऊन 7 राहतो म्हणून √7 मध्ये आपण लिहिलेलं आहे ते त्याचा स्क्वेअर. मग आता ही जी आपल्याला टर्म मिळालेली आहे कशा फॉर्म मध्ये लिहायचे बघा, हे दोन 2 टाइम्स आहेत आणि √7 पण 2 टाइम्स आहे. बरोबर, आपण बघा एक्स प्लस 3 प्लस √7. ओके, दिस इज द फर्स्ट ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय होणार एक्स प्लस 3 मायनस √7. इथे मायनस आणि इथे प्लस असण्यामागे एकच कारण आहे की इथे सबस्ट्रॅक्शन जसं आहे. इथे जर पॉझिटिव्ह असतं तर दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्ह आलं असतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह येतं मल्टिप्लिकेशनला म्हणून इथे एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहिजे आणि इथे एक पॉझिटिव्ह पाहिजे. आपल्या अशा दोन टर्म्स मिळालेल्या आहेत ज्यामध्ये एक्स प्लस 3 प्लस √7 इंटू एक्स प्लस 3 मायनस √7 इज इक्वल टू 0. ओके, आपण यामध्ये ठरवल्याप्रमाणे राईट द स्क्वेअर ऑफ द फर्स्ट 3 टर्म्स अँड लास्ट 2 टर्म्स. ओके, आपण इथे हे सर्व लिहून घेतलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट काय आपला फॅक्टराइज अँड इक्वेट इच फॅक्टर टू 0. बघा इथे एक्स प्लस 3 प्लस √7 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 3 मायनस √7 इज इक्वल टू 0. ह्या प्रोसिजर प्रमाणे आपण इथे फॉलो केलेला आहे. मग हा तर पुढे करून आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे. एक्स फाइंड आउट करण्यासाठी हे दोन पॉझिटिव्ह आहेत ते राईट हँड साईडला शिफ्ट झाल्याला होणार निगेटिव्ह होणार आणि इथे जे एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे जो पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह होईल, जो निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह. अशा प्रकारे आपल्या एक्सच्या दोन व्हॅल्यूज मिळतात. कोणत्या कोणत्या √3 अँड मायनस √7 अँड √3 अँड प्लस √3 सॉरी प्लस √7. ओके, मग हे आपले दोन रूट्स मिळाले क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. मग ही सिंपल प्रोसिजर आहे. मी तुम्हाला हे एक्झाम्पल का दाखवलं तर फक्त तुम्हाला कळावं की कशा पद्धतीने जायचं ते म्हणून. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.3 ला स्टार्ट करूया. ओके, 2.3 एक्सरसाइज मधला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. आपला कॉम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, हा इक्वेशन मधल्या फर्स्ट 2 पार्टला म्हणजे कुठचा एक्स स्क्वेअर प्लस एक्स
ह्याला कम्पेअर कोणावर करायचं आहे, तर एक्स स्क्वेअर प्लस 2xy इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स. ओके, मग आता आपण ह्यामध्ये काय कॅन्सल करू शकतो, सेम साईनचे दोन सेम इज इक्वल टू अपोजिट साईडला जर नंबर्स असतील तर ते आपोआप कॅन्सल होतात. एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, एक्स गेट कॅन्सल. आता इथे आपल्याला राहायला काय, दोन्ही गेले म्हणजे 1 राहतो. देअरफॉर 2y इज इक्वल टू 1, देअरफॉर y इज इक्वल टू 1/2. ओके, आपल्याला ही जी टर्म मिळालेली आहे ती कशी मिळाली आहे, 1/2 मिळाली आहे. मग आपल्याला काय पाहिजे, तर स्क्वेअर पाहिजे ह्याचा. y स्क्वेअर किती येणार, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4. ओके, मग आपण y स्क्वेअर जो फाइंड आउट केलेला आहे तो ह्या फर्स्ट टर्म मध्ये म्हणजे आपल्या ह्या टर्म मध्ये ऍड करायचा आहे. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4. दिस इज परफेक्ट काय मिळालं आपला, ट्रायनॉमियल. ओके, आपला परफेक्ट ट्रायनॉमियल हा मिळाला एक्स स्क्वेअर प्लस एक्स 1/4. मग हा जो 1/4 जो आहे आपल्याला जो मिळाला आहे तो ह्या इक्वेशन मध्ये ऍड करायचा आणि एकदा सबस्ट्रॅक्ट करायचा. म्हणजे कसं इक्वेशन होणार बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 मायनस 1/4 आणि ॲज इट इज हा 20 इज इक्वल टू 0. आपण ह्या दोन टर्म सेपरेट करूया, ही आणि हे. मग कसं येणार, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 मायनस ब्रॅकेटमध्ये 1/4 प्लस येणार, कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस लिहिलंय, मग आतली साईन्स हे चेंज होतात त्यामुळे इथे प्लस येणार, हा 20 होणार इज इक्वल टू 0. मग हा कसं येणार, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 हा एक्स स्क्वेअर सॉरी एक्स प्लस 1/2 चा काय स्क्वेअर आहे, बरोबर. जर एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर 1/2 चा स्क्वेअर 1/4 2 इंटू ए बी म्हणजे 2x इंटू 1/2 म्हणजे 2 गेट कॅन्सल, देअरफॉर एक्स राहणार. अशा पद्धतीने आपण हा लिहिताना रिव्हर्स फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. आणि ह्याचं कसं होणार, 24 जा 80, 80 प्लस 1 81, 81 डिवाइड बाय 4. ओके, इज इक्वल टू 0. मग पुढे कसं बघा, एक्स प्लस 1/2. आता हा इथे स्क्वेअर आहे, मग ह्याला पण आपल्याला स्क्वेअर फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायला लागेल. मग हा 9 चा स्क्वेअर आणि हा 2 चा स्क्वेअर, 9 9 जा 81, 2 2 जा 4. ओके, दिस इज 0. आता आपल्याला दोन स्क्वेअर फॉर्म मध्ये जे आन्सर्स मिळालेले आहेत त्याच्यामध्ये एकदा ह्यांचा तर आपल्याला दोन टर्म्स फाइंड आउट करायच्या. त्या कशा करायच्या, तर बघा, देअरफॉर एक्स प्लस 1/2 प्लस 9/2 मल्टीप्लाइड बाय एक्स प्लस 1/2 मायनस 9/2. आता इथे मायनस साईन का आहे इथे आणि इथे प्लस काय, तर इथे मायनस साईन आहे. मायनस प्लसचं मल्टिप्लिकेशन मायनस होतं, दोन्ही ठिकाणी प्लस दिले असतं ते मायनस आलं नसतं, प्लस आलं असतं, मग आन्सर आपलं चुकलं असतं. म्हणून आपल्याला एकदा प्लस एकदा मायनस, बिकॉज हिअर इज अ मायनस साईन, राईट. ओके, मग आता डिनॉमिनेटर सेम असेल तर ह्या नंबरची ऍडिशन होईल, म्हणजे एक्स प्लस 10/2 and x plus 8/2 is equal to 0. Therefore आपण हे केलं कसं होतं, x plus 10/2 म्हणजे 10/5 is equal to 0 or x plus सॉरी इथे मायनस आहे, साइन मोठ्या साइनचं राहील, मायनस x मायनस 4 2 4 जा 8 राईट इज इक्वल टू 0. ओके, आपल्याला काय मिळाले, x मायनस 4 इज इक्वल टू 0 आणि x प्लस 5 इज इक्वल टू 0. देअरफॉर कसं येणार, x इज इक्वल टू -5 और x इज इक्वल टू +4. These are the roots of quadratic equation. This is our answer. Okay. आपला सेकंड जो प्रॉब्लेम आहे तो कसा आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. मग ह्यामधल्या ज्या फर्स्ट दोन टर्म्स आहेत त्याला आपण कम्पेअर करतो, कोणाबरोबर करतो, तर एक्स स्क्वेअर प्लस 2xy इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x. ओके, मग जसं आधी केलं तसंच एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, एक्स गेट कॅन्सल, देअरफॉर 2y इज इक्वल टू 2. ओके, देअरफॉर y इज इक्वल टू 2/2 इज इक्वल टू 2/2 1. ओके, मग आपला y1 मिळाला, y स्क्वेअरचा 1 चा स्क्वेअर 1. ओके, आपल्याला y स्क्वेअरची व्हॅल्यू
1 ही मिळालेली आहे. मग आपण मगाशी कसं केलं होतं की ज्या फर्स्ट दोन टर्म आहेत त्यामध्ये आपण ही टर्म ऍड करतो. 2x + 1 हा आपला काय इज अ परफेक्ट स्क्वेअर ट्रायनॉमियल. ओके, आपला परफेक्ट स्क्वेअर ट्रायनॉमियल मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो 1 आहे तो ह्या टर्म मध्ये एकदा ऍड करायचा, एकदा सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. ओके, मग x² + 2x + 1 - 1 - 5 = 0. मग आपल्याला दोन वेगवेगळ्या टर्म सेपरेट करून घ्यायचे आहेत. आता बघा, x² + 2x + 1 मायनस इथे कसं होणार, +1 आणि इथे +5 होणार =0. हे प्लस का झालं तर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, मग आतली सायन्स ही चेंज होतात आणि ब्रॅकेट टाकल्यामुळे हा पॉझिटिव्ह झाला 1 आणि हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला. बरोबर आहे. आता ही जी टर्म आहे ती कशी आहे बघा, x + 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे हा. ओके, आणि ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन ऍडिशन होईल ती 6 येईल. बरोबर, ब्रॅकेटमध्येच लिहूया. आपला इथे स्क्वेअर आहे पण इथे स्क्वेअर नाही आहे, मग 6 ला आपण स्क्वेअर कसा करून घ्यायचा, तर साधा आहे, x + 1 - √6 चा ब्रॅकेट स्क्वेअर =0. ओके, आपल्याला काय मिळालं, x + 1 मायनस ब्रॅकेटमध्ये √6 चा ब्रॅकेट स्क्वेअर. दोन्ही टर्म आपण स्क्वेअर फॉर्म मध्ये घेतलेल्या आहेत. मग आता पुढे आपण कसं करणार, x + 1 + √6 ओके मल्टिप्लाइड बाय x + 1 - √6 =0. इथे मायनस साइन असल्यामुळे एकदा प्लस एकदा इथे मायनस आपण लिहिलेला आहे. ओके, आता आपल्याला काढायचं काय की ह्याला कम्पेअर करायचं आपण 0 बरोबर. मग दोन वेगवेगळ्या टर्म मिळतील =0 और x + 1 - √6 =0. ठीक आहे, आपल्याला x फाइंड आउट करायचा आहे. तो कसा करणार, x हा पॉझिटिव्ह 1 आहे, तो ह्या साईडला जरा निगेटिव्ह होईल आणि हा पण निगेटिव्ह होईल, +6 म्हणजे -1 - √6 और x हा पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह होईल आणि हा निगेटिव्ह √6 पॉझिटिव्ह होईल. ओके, पॉझिटिव्ह √6. These are the roots of this question. Okay, this is our answer. आपला जो थर्ड प्रॉब्लेम आहे तो असा आहे, m² - 5m = -3. ओके, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे, तर आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेण्यासाठी हा -3 फक्त ह्या साईडला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होईल. म्हणजे कसं होईल, m² - 5m + 3 = 0. हा स्टँडर्ड फॉर्म आहे. मग आधी आपण कसं केलं होतं, हे ज्या मधले फर्स्ट दोन टर्म आहेत त्यांना कम्पेअर केलं होतं कोणाबरोबर, m² - 5m compare with x². आता इथे -2x लिहितोय आपण, का लिहितोय मायनस, तर इथे मायनस साईन, इथे समजा प्लस साईन असेल तर प्लस लिहिलं, ते मायनस आहे म्हणून मायनस लिहितोय. पण आता इथे m² आहे, मग ह्यामध्ये थोडं मॉडिफिकेशन करायचं. ह्याऐवजी आपण काय लिहू शकतो, m² - 2mn. हा इथे m आहे आणि इथे आपला 5n. ओके, mच आहे. ओके, तर आपला इथे mच आहे, तर 2mn xy ऐवजी m आणि n बरोबर कम्पेअर करायचं आपल्याला. बरोबर आहे, आपण तसं करूया. देअरफॉर m² - 2mn = m² - 5m. ओके, मग mm गेट कॅन्सल, m कॅन्सल, म्हणजे काय होणार, -2n = -5. राईट, देअरफॉर n -5/-2, राईट, पण हा डिनॉमिनेटर जाईल. बरोबर आहे, मग कसं येणार बघा, निगेटिव्ह साइन गेट कॅन्सल, देअरफॉर 5/2. n आपल्याला किती मिळाला, 5/2. आपल्याला काय लागतो, n² लागतो, जसा y² लागतो तसा n² लागतो. आपण n² किती येईल, n² 5 चा स्क्वेअर 25 आणि 2 चा स्क्वेअर 4. ओके, आपला n² मिळालाय 25/4. तो आपल्याला कोणाबरोबर करायचा आहे, ह्याच्या बरोबर ऍड करायचं आहे. ह्या फर्स्ट दोन टर्म म्हणून एकदा सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. आपण ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करूया. m² - 5m +
25/4. ओके, आधी आपण ह्या ट्रायनॉमियल लिहूया. इज अ परफेक्ट स्क्वेअर ट्रायनॉमियल. ओके, आपल्याला परफेक्ट स्क्वेअर ट्रायनॉमियल मिळालेला आहे. आता आपण ह्या टर्म मध्ये ही टर्म एकदा ऍड करूया आणि एकदा सबस्ट्रॅक्ट करूया. m स्क्वेअर मायनस 5m प्लस 25/4 मायनस 25/4 आणि हा प्लस 3, राईट, इज इक्वल टू 0. मग ही एक टर्म आपल्याला वेगळी आणि हा दोन एक वेगळ्या टर्म असतात, राईट. आता आपण कसं करू शकतो, m स्क्वेअर मायनस 5m प्लस 25/4 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस साईन घेतलं तर आतलं साईन मुळातच मायनस आहे, पॉझिटिव्ह होईल. 25/4 हा मायनस 3 इज इक्वल टू 0, कारण आतली सायन्स ही चेंज झाली, ह्याचं पॉझिटिव्ह झालं, ह्याचं निगेटिव्ह झालं, राईट. आता आपण पुढे काय करणार की ह्याचा हा कोणाचा स्क्वेअर आहे, तर m मायनस 5/2, राईट, ह्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. m मायनस 5/2. 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4, मायनस मायनस प्लस, पण इथे मायनस साईन आहे. 2 into m 2m आणि 2 2 गेट कॅन्सल, देअरफॉर 5m राहतात, म्हणून m मायनस 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता हे 4 3 जा 12, 4 3 जा 12 मायनस 25 म्हणजे किती येणार, 13. 13/4 इज इक्वल टू 0. मग आपल्याला दोन टर्म वेगवेगळ्या मिळाल्यात, पण ही टर्म स्क्वेअर मध्ये नाही आहे, ही टर्म रेग्युलर फॉर्म मध्ये आपल्याला स्क्वेअर फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. तर आपण कशी करूया, m मायनस 5/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √13. ओके, 4 चा स्क्वेअर रूट 2 इज इक्वल टू 0, म्हणजे 2 चा स्क्वेअर 4, √13 चा स्क्वेअर 13. तर आपण हे दोन फॉर्म मध्ये, आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये दोन्ही साइड, दोन्ही कंडिशन्स आपल्याला मिळालेल्या आहेत. ओके, देन देअरफॉर m मायनस 5/2 सॉरी, एकदा प्लस 13 √13/2, ओके, इज इक्वल टू 0, और m मायनस 5/2 मायनस 13/√13/2 इज इक्वल टू 0. ओके, हे ॲज इट इज मायनस आपण इथे घेतलेलं आहे दोन्ही ठिकाणी, एकदा प्लस एकदा मायनस, राईट. मग काय आपला m फाइंड आउट करायचं आहे, देअरफॉर m इज इक्वल टू 5/2, इकडे याला पॉझिटिव्ह होणार, 5/2 मायनस हा प्लसचा मायनस झाला 13/2. ओके, और m फाइंड आउट करायचा, हा निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होईल 5/2, आणि निगेटिव्हचा हा निगेटिव्ह आहे तो इथे ह्या साईडला शिफ्ट झाला, पॉझिटिव्ह होईल √13/2. ओके, मग आपल्याला हे अजून वेगळ्या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो, 5 मायनस √13, 2 डिनॉमिनेटरला कॉमन आहे, देअरफॉर एकदाच लिहायचा, और m इज इक्वल टू 5 प्लस √13/2. ओके, दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 9y² मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0. हा कसा सोडवणार आपण हा प्रॉब्लेम, तर इथे आपण काय करणार आहोत की हा पूर्ण इक्वेशनला 9 ने डिवाइड करणार, 9 ने. का, तर इथे आपला y² आपल्याला पाहिजे, म्हणून डिवाइड इक्वेशन बाय 9. व्हॉट वी गेट, तर 9 9 गेट कॅन्सल, देअरफॉर y² मायनस 12/9 12y/9 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. ओके, हा आपला फॉर्म मिळाला स्टँडर्ड फॉर्म. आपला हा कम्पेअर करायचा, कोणाशी कम्पेअर करायचा आहे, y² मायनस 12y/9 comparing with x² मायनस 2xy. आता x² मायनस 2xy इथे आहे का, तर नाही आहे. मग आपण कोणाला करू शकतो, y² मायनस 2y, कारण इथे x मग 2y आणि y च्या पुढचा सिम्बॉल z. ओके, हे नाही लिहायचं, तर y² मायनस 2yz याच्याशी कम्पेअर करायचं आहे. आपण करूया कम्पेअर, देअरफॉर y² मायनस 2yz इज इक्वल टू y² मायनस 12y/9, राईट. आता 12y/9 मध्ये आपण काय करू शकतो बघा, की y² गेट कॅन्सल,
इथे मायनस साईन जाणार, राहणार काय 2yz इज इक्वल टू 12y अपॉन 9. बरोबर. आता पुढे काय होणार, वाय वाय गेट कॅन्सल, देअरफॉर 2z इज इक्वल टू 12 अपॉन 9 प्लस झेड फाइंड आउट करायचं. मग झेड कसा करणार, झेड इज इक्वल टू 12 अपॉन 9 इंटू 1/2. 2 1 जा 2, 2 6 जा 12. देअरफॉर झेडची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, झेड इज इक्वल टू 6/9. पण 6 आणि 9 हा 3च्या टेबलमध्ये आहे, म्हणून 3 2 जा 6, 2/3. राईट. पण आपल्याला झेड स्क्वेअर लागतो, देअरफॉर झेड स्क्वेअर इज इक्वल टू 4 अपॉन 9. आपल्याला झेड स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली 4 अपॉन 9. आता आपला परफेक्ट ट्रायनॉमियल काय झाला, तर वाय स्क्वेअर मायनस 12y अपॉन 9 प्लस 4 अपॉन 9 इज इक्वल टू 0. हा आपला परफेक्ट ट्रायनॉमियल आपण फाइंड आउट केलाय. दिस इज परफेक्ट स्क्वेअर ट्रायनॉमियल. ओके. आपली नेक्स्ट स्टेप काय असते आपण बघू शकतो. आपली नेक्स्ट स्टेप अशी असते की वाय स्क्वेअर ओके मायनस 12y अपॉन 9. आपण हा टर्म जी मिळाली 4/9 ते एकदा ऍड करतो, 4/9 आणि एकदा सबस्ट्रॅक्ट करतो, 4/9 प्लस हा आपला 2/9. हे इक्वेशन आहे, म्हणून 2/9 इज इक्वल टू 0. हा 2 घ्यायचा नाही, हा इक्वेशन घ्यायचा आपण आता 2/9. ओके. आपली पुढची टर्म, ही टर्म वेगळी, ही टर्म आपली वेगळी. आता वाय स्क्वेअर मायनस 12y अपॉन 9 प्लस 4/9. ओके. ब्रॅकेटच्या मध्ये मायनस लिहिलं तर आतलं काय होणार, 4/9 मायनस 2/9. राईट. इज इक्वल टू 0. आता डिनॉमिनेटर दोघांचे सेम आहेत, तर ह्यांचं सबस्ट्रॅक्शन पॉसिबल आहे. पण ही टर्म कशी येणार आपली, वाय हा इथे मायनस साईन आहे, मायनस हा 2चा स्क्वेअर आणि हा 3चा स्क्वेअर. वाय इज इक्वल टू वाय मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 मायनस 2 2 2/9 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. सॉरी 2/9 एवढंच राहणार आपल्याला. आता हा स्क्वेअर फॉर्म मध्ये, हा स्क्वेअर फॉर्म मध्ये नाहीये, तर हा स्क्वेअर फॉर्म मध्ये कसा येणार, वाय स्क्वेअर मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2चा आपला स्क्वेअर रूट असा लिहू शकतो, 9चा स्क्वेअर रूट 3 आहे, तर 3 स्क्वेअर. बरोबर. म्हणजे 3चा स्क्वेअर 9 रूट 2चा स्क्वेअर 2. मग आपण हे कन्वर्ट करून असं लिहिलेलं आहे. तर आपल्या हे 2 टाइम्स आहेत, हे 2 टाइम्स आहेत. बरोबर. मग पुढे वाय स्क्वेअर मायनस 2/3, एकदा इथे प्लस रूट 2/3. ओके. आणि एकदा मायनस वाय मायनस 2/3, कारण इथे मायनस आहे म्हणून इथे प्लस आहे, एकदा इथे मायनस रूट 2/3 इज इक्वल टू 0. राईट. मग आपला वाय फाइंड आउट करायचं आहे, सोपं आहे. तर आधी आपण 0शी कम्पेअर करूया त्याला. 2/3 इज इक्वल टू 0 और y मायनस 2/3 मायनस रूट 2/3 इज इक्वल टू 0. राईट. y फाइंड आउट करायचं आहे, तर हा मायनस 2/3 ह्या साईडला जाणार, तो प्लस होणार 2/3 प्लस हा मायनस होणार, सॉरी मायनस रूट 2/3 और हा y कसा येणार, हा पॉझिटिव्ह होईल 2/3 आणि हा काय निगेटिव्हचा आहे तो परत पॉझिटिव्ह होईल, मायनस सॉरी पॉझिटिव्ह रूट 2/3. वायच्या दोन व्हॅल्यू काय मिळाल्या, 2/3 मायनस रूट 2/3. आपण अजून सोपं करू शकतो, 2 मायनस रूट 2 अपॉन 3 और y इज इक्वल टू 2 प्लस रूट 2 अपॉन 3. These are the two roots of this question. Okay. आपला जो फिफ्थ प्रॉब्लेम आहे तो कसा आहे बघा, 2y स्क्वेअर प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. राईट. ह्यामध्ये आपल्याला इथे नेहमीप्रमाणे ते y स्क्वेअर पाहिजे, तर 2 आहे, तर आपण पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड करूया. डिवाइड इक्वेशन बाय 2. ओके. 2 to get 2 divided by 2 1, therefore y square plus 9y upon 2 plus 10 upon 2 is equal to 0. मग इक्वेशन कसं होणार, y square plus 9y upon 2 plus 5 is equal to 0. 2 5s are 10, therefore 5y.
बरोबर आहे. आता आपल्याला हे इक्वेशन कम्पेअर कोणावर करायचं आहे, दोन टर्म्स तो कम्पेअर करायचं आपल्याला कोणाबरोबर, वाय स्क्वेअर प्लस 9y अपॉन 2 comparing with एक्स स्क्वेअर मायनस प्लस 2xy असं आपण लिहू शकतो. मुद्दाम कसं लिहितोय म्हणजे एक तुम्हाला टर्म कशी काढायची ते करण्यासाठी. इथे y आपण इथे वाय स्क्वेअर लिहिला, इथे 2 हा y म्हणजे x म्हणजे y, पुढची टर्म z, मग ही आपल्याला याची गरज नाही. म्हणजे वाय स्क्वेअर प्लस 2yz बरोबर आपल्याला इक्वेशन कम्पेअर करायचं. ठीक आहे, मग वाय स्क्वेअर प्लस 2yz is equal to y square plus 9y divided by 2. 2 आहे आणि हा z आहे. ओके, हे समजून घ्या. y by z cancel, हा y cancel, therefore 2z is equal to 9 upon 2, right? 9 upon 2 आपल्याला इथे मिळालेला आहे. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं, z करायचं. म्हणजे काय होणार, z is equal to 9 upon 2 into 1 upon 2. हा डिनॉमिनेटर आहे, ते न्यूमरेटर नाही. म्हणजे आपलं उत्तर करणार 9 upon 4. ओके, z ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे 9 upon 4. पण आपल्याला z पाहिजे का, नाही तर z स्क्वेअर पाहिजे. मग z स्क्वेअर कसा काढणार, 9 चा स्क्वेअर 81 आणि 4 चा स्क्वेअर 16. z स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली 81 प्लस 16. मग आपल्याला आता परफेक्ट ट्रायंगल काय येईल, ह्यामध्ये ती व्हॅल्यू ऍड करायची. y स्क्वेअर प्लस 9y अपॉन 2 plus 81 upon 60 is equal to 0 is perfect square trinomial. Okay. तर नेक्स्ट स्टेप काय आपल्याला, की हा पूर्ण टर्म मध्ये आपले स्टँडर्ड फॉर्म झाला. इक्वेशन नंबर 1 देऊया. तर ह्यामध्ये आपल्याला ही व्हॅल्यू ऍड करायची का सबट्रॅक्ट करायची. मग आता काय करूया, वाय स्क्वेअर प्लस 9y अपॉन 2 प्लस 81 अपॉन 16 मायनस 81 अपॉन 16 प्लस प्लस 5 इज इक्वल टू 0, राईट. मग आपल्याला दोन वेगळ्या व्हॅल्यूज सेपरेट करायचे, ह्या आणि ही दोन. वाय स्क्वेअर 9y अपॉन 2 प्लस 81 अपॉन 16. therefore y स्क्वेअर प्लस 9y अपॉन 2 प्लस 81 अपॉन 16 ब्रॅकेट मध्ये काय घेऊया, इथे मध्ये मायनस साइन आहे त्यामध्ये मायनस 81 अपॉन 16 हा पॉझिटिव्ह 5 आहे, ब्रॅकेट मध्ये घेतल्यामुळे निगेटिव्ह होईल. -5 इज इक्वल टू 0. मग आता बघा हे कसं करणार, वाय स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर पॉझिटिव्ह आलं, इथे पॉझिटिव्ह आहे. इथे 81 चा स्क्वेअर रूट काय तर 9, 16 चा काय 4, y प्लस 9 अपॉन 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस यांचं कसं होणार बघा, 16 5 80, 80 मायनस 81 मायनस 80 डिवाइड बाय 16. ओके, इज इक्वल टू 0. मग 81 मायनस 80 किती होतात, 1. आपण हे कसं लिहिणार, 1 अपॉन 16, राईट. 1 अपॉन 16. ते हा दोन फॉर्म मध्ये कसं लिहूया, 1 अपॉन 9y प्लस 9 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस आपला स्क्वेअर फॉर्म मध्ये जायचं, 1 चा स्क्वेअर 1च, 16 चा 4. ओके, स्क्वेअर रूट, therefore 1 अपॉन 4 चा स्क्वेअर, राईट. तर हा दोन व्हॅल्यू ज्या मिळालेल्या आहेत त्याचा येतं आपल्याला दोन टर्म मध्ये माहिती, दोन वेगळ्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. y प्लस 9/4 इथे एकदा प्लस 1 अपॉन 4 आणि इथे मल्टिप्लाइड बाय y प्लस 9 अपॉन 4 मायनस 1 अपॉन 4. प्लस मायनस का, तर एकदा इथे मायनस साइन असल्यामुळे प्लस मायनस मायनस नाही, म्हणून y ची व्हॅल्यू काढण्यासाठी y प्लस डिनॉमिनेटर सेम याचं ऍडिशन होईल, 10/4 is equal to 0 or y इथे सबट्रॅक्शन होईल प्लस 8/4 is equal to 0. 9 minus 1 8, right. y is equal to काय होणार, 10/4 या साईडला गेलं मायनस होणार, मायनस 10/4 or y is equal to minus 8/4. ओके, मग फायनल आन्सर काय होणार आपलं, y is equal to, तर इथे आपण काय करू शकतो, y is equal to -5/2, राईट. इथे और y is equal to
-2. These are the two roots of this question. Okay.